ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या महाराष्ट्रामधील सर्वात मोठी दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे 9 जुलै रोजी राहुरी शहरामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। 9 जुलै रोजी संध्याकाळी राहुरी शहरात या दिंडी सोहळ्याचं आगमन झालं। यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे तसेच हर्ष तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातबाई तसेच आर तनपुरे, प्रकाश बुजाडी, सुनील बुजाडी, राजेंद्र उंडे, आरिफ शेख, ओंकार कासार, सुनील पवार, नंदू तनपुरे, संदीप सोनवणे, पांडू उदावंत आदी या ठिकाणी उपस्थित होते। दरवर्षीपेक्षा यंदा दिंडीमध्ये जास्त गर्दी बघायला मिळाली आहे। राहुरी शहरामध्ये जिकडे तिकडे पाहावं तिकडे वारकरीच दिसतायत। विठ्ठल नामाच्या गजरामध्ये अवघी राहुरी दुमदुमून गेली आहे। त्यामुळे राहुरी शहराला प्रति पंढरीचं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि वातावरण अगदी भक्तिमय झालं। शहरामध्ये सौभाग्यवतीबाई तनपुरे विद्यालय श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दर्शनासाठी या ठिकाणी ठेवण्यात आली होती। हजारो महिला पुरुष भाविकांनी यावेळी पालखीचे दर्शन घेतलंय। ही पालखी रात्री मुक्कामाला तिथे होती, तर सकाळी या पालखी सोहळ्यानं डोंगरगण नगरमार्गे पंढरीकडे प्रस्थान झालंय। या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघे राहुरी शहर सज्ज झालं होतं। ठिकठिकाणी भाविकांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या। स्थानिक प्रशासनासह विविध संस्था संघटनांच्या वतीनं देखील वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। शहरामधील सौभाग्यवतीबाई तनपुरे कन्या विद्यालय, गाडगे महाराज आश्रमशाळा, केशर मंगल कार्यालय, शाहू मंगल कार्यालय, बालाजी मंगल कार्यालय या ठिकाणी वारकऱ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती। तर सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून परिश्रम घेतले। नगरपालिका, पोलीस प्रशासनाकडून स्वच्छतेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती। या दिंडी सोहळ्यासाठी हजारो वारकरी तसेच 50 दिंड्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या। ही संख्या पुढे वाढत जाऊन 1 लाखांवर वारकरी आणि 100 ते 125 दिंड्या अशी होते। यंदा शासनाकडून चांगली सुविधा दिंडीला पुरवण्यात येत आहे। यावेळी दिंडी सोहळ्याचे प्रमुख मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज डावरे, श्रीनिवास महाराज हिरवे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षा कांचनताई जगताप आणि सर्व विश्वस्त मंडळाचा हर्ष तनपुरे आणि रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। आज राहुरी शहरामध्ये निवृत्तीनाथाच्या दिंडीचं आगमन होत आहे। ह्या ठिकाणी आमच्या राहुरीतले सर्व शहरवासी अत्यंत आनंदाच्या याच्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी श्री खंडेराय देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने व आमच्या राहुरी शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीने, आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने सर्व वारकऱ्यांचं हार्दिक या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आम्ही उपस्थित आहात आणि त्यांना सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा। पांडुरंग चरणी एवढीच प्रार्थना करतो, यावर्षी भरपूर पाऊस पडू दे आणि सर्व आनंदी सुखी सर्वांना महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी ठेवावे अशीच त्यांना विनंती करतो। आज राहुरी शहरामध्ये त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संत निवृत्ती महाराज यांची पालखी आज राहुरीमध्ये येते।
राहुरीच्या सर्व नागरिकांकडनं येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची जेवणाची राहण्याची सोय केली जाते. त्याचप्रमाणे भागीरथीबाई शाळेमध्ये मांडवामध्ये लोकांना झोपण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. मी सर्वप्रथम येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं राहुरी शहरामध्ये स्वागत करतो. जेवढे या पालखी सोहळ्याचे आयोजक आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो. कित्येक वर्षापासून राहुरीला या ठिकाणी मुक्कामाची सोय आणि एवढं मोठं काम राहुरीच्या पदरी पाडतात त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे की पुढचा टप्पा किंवा याच्या मागचा टप्पाही संपूर्ण हायवेवरून असतो. आपण सर्वांनी आपली काळजी घ्यावी. वेगवेगळ्या ठिकाणी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी विविध संस्थांकडनं आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आली. जर कुठल्या वारकरींना त्रास होत असेल किंवा काही वैद्यकीय अडचण आली तर कृपा करून आपण संबंधित वैद्यकीय शिबिरांना भेट द्यावी आणि लवकरात लवकर आपला उपचार करून घ्यावा. आपल्या सर्वांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुखाचा हो एवढीच विनंती होती. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.